नमस्कार. गोष्टींच्या वाड्यावर पुन्हा एकदा मनापासून स्वागत. रस्त्यावरची गंमत बघायला कोणाला नाही आवडत, हो की नाही? आज आपण त्या गमतीबरोबर रस्त्यातले एकदम सुंदर सुंदर रंगसुद्धा बघणार आहोत. ते कसे? चला तर मग सोनू, मोनू आणि रीना बरोबर गल्लीतले रंग पाहायला. रस्त्यातले रंग ही गोष्ट लिहिली आहे माला कुमार आणि मनीषा चौधरी यांनी. चित्र काढली आहे प्रिया कुरियन यांनी. मराठी अनुवाद केला आहे मीरा जोशी यांनी. गोष्ट प्रकाशित केली आहे प्रथम बुक्स आणि स्टोरी व्हीवर कम्युनिटी यांनी. CC BY 4.0 लायसन्स सोबत. याची वाचन पातळी आहे 1. आंघोळ झाल्यावर सोनूनं निळा शर्ट घातला. मोनू आणि रीनानं निळे पायमोजे घातले. निळे निळे कपडे घालून मुलं तयार आहेत गल्लीतले रंग बघायला. अरे, आपण सगळ्यांनी आज एकाच रंगाचे कपडे घातलेत, मॅचिंग मॅचिंग. चला, आपण आणखी काही रंग दिसतात का पाहूया. लाल लाल दिसतंय काहीतरी. या आहेत आजींच्या लाली लाल मिरच्या. त्याला हात लावू नका. एकदम झणझणीत तिखट असतात त्या. हातांची आग होते. हा भोलू गर्द जांभळी वांगी कापतो आहे. हे आहे राणीताईकडे पिवळी धम्मक लिंब. किती सुंदर रंग असतो तो लिंबांचा. रंग बघायला तर मजा येतेच. काहीतरी रंगीबिरंगी खायला तर आणखी धमाल. गुलाबी गुलाबी बर्फ गोळा. काय मस्त वाटतंय बघून. थंडी थंडी कुल्फी. शुभ्र मलईदार कुल्फी खाऊया का? झालंच तर. आपल्याला चरचरीत हिरवगार जलजिरा सुद्धा पिता येईल. बापरे, काय मज्जाच मज्जा इथे. किंवा मग तपकिरी रंगाचा गोड गोड खजूर. हे काय आहेत? पेरू. रामू काकाच्या पेरूंना तोडच नाही. ते सुद्धा बाहेरनं हिरवे आत गुलाबी. त्यावर पांढरं शुभ्र मीठ आणि लाली लाल मिरचीची पूड टाकून. क्या बात आहे. एकदम पाणी सुटतंय तोंडाला.